आहेत का? ज्यांना मुक्ताबाईंचा साक्षात्कार झाला, ज्यांना मुक्ताबाईंसारखे आदिशक्तीचा आशीर्वाद मिळाला, ते संत सामान्य नाहीत. अभंग कोणता निवडावा मागणी आहे आज, कोणत्या अनुषंगाने निवडावा? ज्यांनी 1400 वर्ष मोठेपण जपलं आणि शेवटी संतांना शरण आल्याच्या नंतर ज्या मोठेपणाचं परिवर्तन लहानपणामध्ये झालं, त्याच अनुषंगाने हा अभंग तुमच्या समोर ती निवडलेला आहे. विठाला विठाला आज त्यांच्या पवित्र पावन दरबारामध्ये संजीवन समाधी समोर आपण उपस्थित आहोत. हा अभंग मला त्या अनुषंगाने लावू द्या. त्यांचा कार्यकाल माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या समवेत हा अभंग लिहिला 16व्या शतकामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांनी. किती व्यापक पद्धतीने जगद्गुरु श्री संत तुकोबरांचे विचार आहे. आज मोठेपण कोणाला नको आहे? सगळं जग मोठेपणाच्या आहारी आहे. सगळं जग